राज्यातील जवळपास 27,000 ग्रामपंचायतीमधील 19,000 संगणक परिचालक जे आहेत ते सध्या आंदोलन करत आहे आणि त्यांचं आंदोलन आहे त्यांच्या पगारासाठी, वेतनासाठी। गेले 12 वर्षे संगणक परिचालक राज्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये आपली सेवा देत आहे। सरकारच्या ज्या विविध योजना आहे, मग PM किसान सन्मान योजना असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा इतर दुसऱ्या काही आयुष्यमान कार्ड सारख्या आरोग्याच्या योजना असतील, या सर्व योजनांमध्ये हे संगणक परिचालक जे आहेत ते महत्त्वाचा डेटा गोळा करण्याचं काम करतात। म्हणजे सरकारला आवश्यक असलेले जे आकडे असतात ते आकडे गोळा करण्याचा आणि सरकारला आवश्यक माहिती देण्याचं काम हे लोक करत असतात। मात्र गेल्या 12 वर्षापासून त्यांच्या वेतनामध्ये आवश्यक प्रमाणामध्ये वाढ झालेली नाही असा त्यांचा आरोप आहे। मला सांगा, तुम्ही गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहे, शासनाकडून प्रशासनाकडून कोणी आलं का? सर, आमच्यापर्यंत कोणीही पोहोचलेले नाहीत। विरोधी आमदार आलेले होते आमच्याकडे, पण आमचा समाधान झालेला नाही। आम्ही 20/11/2023 पासून पंचायत समितीमध्ये आंदोलन केलेलं आहे, त्यानंतर 28 तारखेला जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन केलेलं आहे, 4/12/2023ला आमदार निवासस्थानी आम्ही आंदोलन केलेलं आहे। आम्ही जे सरकार संपूर्ण योजना गावापर्यंत पोहोचवतो आहे त्याचा डाटा संगणक परिचालक पूर्ण कलेक्ट करून यांना आकडा देतो आहे आणि खालच्या स्तरापर्यंत सरकारची वाहवाही करण्यासाठी संगणक परिचालक काम करतो आहे। पण जेव्हा आम्ही आमच्या मागण्यांसाठी यांच्याकडे जातो तर आमचे लोक नाही, म्हणून हे आम्हाला टाळाटाळ करण्याचं काम करतायत। महत्त्वाची भूमिका म्हणजे आम्ही PM किसान या शेतकऱ्यांच्या योजना, कर्जमाफी असेल, PM किसानचे काम असतील, सगळ्या योजना आम्ही केलेल्या आहेत, पण आम्हाला आतापर्यंत शासनाने पैसे दिलेले नाहीत। पण आम्ही आतापर्यंत सगळ्या लोकांना हे काम करून दिलेले आहेत आणि आमच्यामुळे शासनाला काम करत आहेत म्हणून लोकांना दिसत आहे। पण मला सांगा, तुम्हाला सध्या वेतन किती मिळते आणि तुमच्या वेतनासाठी ग्रामपंचायतीमधून ती कंपनी, प्रायव्हेट कंपनी जी त्याला किती पैसा मिळतो? सर, सध्यामध्ये आम्हाला 6,930 रुपये मिळतात आणि 12,331 रुपये ग्रामपंचायतीकडून शासनाला जातात, शासन कंपनीला देते। त्या बीचमध्ये तो कंपनी आहे, ही पैसे आमचे अर्धे पैसे खाऊन टाकते। म्हणजे हे 6,930 आणि 12,000 याच्या मधला जो भाग आहे तो कोणाला जात आहे? ते कंपनी खात आहे आणि कोणाला जात आहे हे आम्हाला स्वतः माहित नाहीये कोणाला। आणि जर हा 3 ते 4,000चा जो अंतर आहे तो तुमच्या पगारामध्ये जर इन्क्लूड केला तर तुमचं समाधान होईल? हो सर, नक्कीच होईल। कारण सर 6,930 रुपयामध्ये जीवन जगणे बरोबर आहे का? या महागाईच्या काळात पोरोबारांना काय खाडवणार सर? मायबापांना काय करणार? स्वतः काय खाणार? हो, याच मंत्री महोदयांचे कुत्र्याचे बिस्किट होतात हो 6,930 रुपयामध्ये। म्हणजे आम्ही माणूस आहो, मग कुत्र्यापेक्षा आम्ही बत्तर झालो ना, यांच्या कुत्र्यापेक्षा बत्तर झालो आम्ही। लग्न वगैरे होतात? 6,930चा वेतन ऐकल्यानंतर लग्नाचे प्रस्ताव येतात का? सर, बायको कुठून पालणार? बायको पालण्याकरिता पैसे लागतात ना, लग्न करण्याकरिता पैसे लागतात। स्वतःचे पोट भरणं बरोबर होत नाहीये 6,930 मध्ये, तर मग लग्न कुठून करणार? तर 6,930 रुपये यांना मिळते, मात्र जवळपास 12,000 पेक्षा जास्त रुपये जे आहेत ते ग्रामपंचायत मधून सरकारकडे जाते आणि सरकार जे आहे त्या कंपनीला देते। त्यामुळे जेव्हा 6,930 रुपये यांना मिळणार असतील तर 12,000 रुपये कंपनीला का मिळते? आणि या दोन आकड्यांमधला जो अंतर आहे तो जर यांना मिळाला तर यांचाही समाधान होईल आणि सरकारचं कामही चांगलं होईल। त्यामुळे सरकारने यांच्या मागण्यांकडे लक्ष घालण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।